नमस्कार मंडळी, आपल्या सर्वांचं स्वागत आहे साईराज ब्लॉगमध्ये. तर मंडळी, आज आम्ही चाललेलो आहे शेलार गावामध्ये. कशासाठी तर तुम्हाला माहीतच आहे, गणपतीचा सीझन जवळ आलेला आहे. तर आज आपण आपल्या भाऊच्या इथं चाललेलो आहे, वासू भाऊ, शेलार गावातील एक फेमस मूर्तिकार. आणि आपल्यासोबत आहे सचिन मित्र, इकडे पण आपला मित्र आहे हे सागर सेठ. जर तुम्हाला कोणाला फर्निचरची ऑर्डर द्यायची असेल तर बघू शकता, कामच ह्या गावातील फेमस फर्निचरवाला सागर. जर तुम्हाला याच्याशी कॉन्टॅक्ट करायचं असेल तर साईडला मी याचा नंबर शो करेन, तुम्ही या कॉन्टॅक्टवर कॉन्टॅक्ट करू शकता आणि बात करू शकता. आणि आपल्यासोबत आहे पापा, इकडे आपल्या भावाचा मुलगा. चला, आपला अजून एक मित्र आहे, येतोय. तर आपण भेटूया जाता जाता. तुम्हाला काही थोडेफार व्ह्यू दाखवतो आपल्या भिवंडीतील खड्डे खुड्डे जाताना. तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. क्या बोलता राजा सेठ, मजा आहे ना एकदम. तर बघू शकता मंडळी, किती जबरदस्त सीन आहे. आज तो ठिकाण आहे जिथून दोन पोरं वाहून गेले होते. नदी नाका, या नदी नाक्यावरून दोन पोरं वाहून गेले. काही त्यांचा अजून पत्ता लागलेला नाही. तरी पण आपण बघू शकता, पोरं आणखी इथं मस्ती करतात. म्हणजे कसं आहे, कोणाला काय घेणं देणं नाही आहे. इकडचे नगरसेवक आमदार त्यांना कोणाला काहीच पडलेलं नाही. इकडे काय होतं याच्या कोणाचं लक्ष नाही. बघू शकता आणखी बारीक बारीक मुलं किती अंग होते. म्हणजे काय आहे, हे बोलायचं झालं तर कोणी कोणाचं नाही इथं. इकडे बघा, इकडे फिशिंग चालू आहे. आपण इथं तुम्ही कधी पण या, तुम्हाला बघा एक मासा मिळालेला आहे त्यांना. या नदी नाक्याच्या बाहेर बोलायचं झाला तर आताच पावसाळ्यामध्ये दोन पोरं या नदीमध्ये वाहून गेलेले आहेत आणि ते पण मोमेडन होते. तर पावसाळ्यामध्ये जरा काळजी घेतली पाहिजे. बघू शकता ते मच्छीमार चालू आहे. आपले बघा, आपले भिवंडीतील रस्ते खूपच खाबड रस्ते एकदम. खड्ड्यात रस्ता आहे का रस्त्यात खड्डे हेच समजत नाही. शेलार गावातले प्रसिद्ध मंदिर, हनुमान मंदिर बघू शकता. चला भाई, फायनली आपण पोहोचलेलो आहे आणि इथं घासाघाशी चालू आहे आपल्या भावाची. चला, घासाघाशी चालू आहे. नमस्कार भाऊ, कसा आहे? बरं आहे ना? इकडं काम चालू आहे आपल्या वासू भाऊचं, बघू शकता आपण. नाही नाही,
कलरवाले परत एकदा येतो. कमी डेंजर दिसेल. मंडळी, जर तुम्हाला अनबॅलेन्सिंग आणि बॅलेन्सिंग मूर्त्या बघायच्या असतील हार्ड वर्किंग, तर तुम्हाला यावं लागेल शेलार गावामध्ये वासुभाऊच्या कारखान्यावर. तुम्हाला आता थोडेच एक सॅम्पल दाखवतो. अनबॅलेन्सिंग मूर्ती फक्त आणि फक्त या शेलार गावात बनली जाते आणि याच्यासाठी खूप मेहनत घेतली जाते. आपण बघू शकता कलाकारीचा एक नमुना तुम्हाला दाखवतो मी. आता हा सॅम्पल तुम्हाला काही वेगळाच वाटत असेल, पण जेव्हा ही मूर्ती कलर होईल तेव्हा तुम्ही बोलाल की हा खरंच या मूर्तीवर खूप मेहनत केलेली आहे. तर तुम्हाला थोड्याफार मूर्त्या मी या व्हिडिओमध्ये दाखवतो, अनबॅलेन्सिंगवाल्या आणि बॅलेन्सिंगवाल्या. तर बघा, कलर नाही त्यामुळे मूर्ती जरा वेगळी दिसते, पण कलर झाल्यावर याचा लुक जो येईल तो काही वेगळाच असेल. तर सर्वात डेंजर मूर्ती आता तुम्हाला मी दाखवतोय. पुन्हा एकदा तुम्हाला मी दाखवतो. आणि या मूर्तीवर जो डेकोरेशन होणार आहे तोही तुम्हाला गणपतीच्या अगोदर जेव्हा डेकोरेशन चालू होतो तेव्हा बघायला भेटणार आहे. आणि ही मूर्ती आमच्याच घरची आहे. याचा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला गणपती येण्या अगोदर पूर्ण डेकोरेशन सोबत बघायला भेटेल. तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. तुम्हाला आणखीन थोड्याफार अनबॅलेन्सिंग मूर्ती दाखवतो. ही मूर्ती बघू शकता तुम्ही. दोन्ही झाडांच्या खांब्यामध्ये गणपती झुलतोय, बघू शकता. अप्रतिम कलाकारी बघाल तर तुम्ही अप्रतिम आहे. आणि या शेलार गावात गणपती बनवण्यामध्ये आपल्या भावाचा खूप मोठा हात आहे आणि त्यांची पूर्ण फॅमिली इकडे गणपतीचा व्यवसाय करते आणि खूप सुंदर अशा मूर्त्या बघायला भेटतात. जेव्हा या मूर्त्या कलर होतील तेव्हा तुम्हाला पुन्हा मी एक व्हिडिओ बनवून दाखवणार आहे. तोपर्यंत असेच व्हिडिओ बघून घ्या. राहू दे. तर मंडळी, आपल्या दादाची कलाकारी एवढी सुपर आहे की तुम्हाला हुबहू आपल्या भिवंडीतील काही अशी ठिकाणी आहेत त्यांची हुबहू पेंटिंग केलेली आहे. तर चला आता तुम्हाला मी दाखवतो त्यांच्या कारखान्यामध्ये त्यांनी केलेले पेंटिंग एकदम रिअलमध्ये. आणि हे स्पॉट आमच्या भिवंडीमधील आहे. तर चला तुम्हाला त्यांच्या ज्या बनवलेले फ्रेम आहे, पेंटिंग केलेले आहे, हे थोड्याफार तुम्हाला दाखवतो या व्हिडिओमध्ये. तर आपण बघू शकता ही जी फ्रेम आपण बघत आहे ही आपल्या कारखान्याच्या बाहेरचा व्ह्यू आहे. एकदम सेम टू सेम काढलेले आहे. आणि आपल्या मंडईतील शिवाजी चौक आहे, बघू शकता की हुबहूब एकदम नकल मारलेली आहे आपल्या दादाने. आपण बघू शकता रिक्षा आणि शिवाजी पुतळा एकदम हुबहूब काढलेला आहे. आणखी काही फ्रेम आहेत ते
तुम्हाला मी दाखवतो. तर शेलार गावातील हनुमान मंदिराचा हुबहू एकदम परफेक्ट पेंटिंग काढलेली बघू शकता आपल्या वासुभाऊनी. आपण बघू शकता एक सुंदर कलाकारी मोदक बघू शकता. फिटिंग अँड मोदक एकदम रिअल मोदक आणि ते पण तराजूची मूर्ती आहे बघू शकता. तराजूमध्ये आपला लाकडा गणपती बाप्पा बसलेला आहे आणि उंदीर मामा बघा. आपल्या वासुभाऊची कलाकारीची एक नंबर आहे. म्हणून तर शेलार गावामध्ये आपला वासुभाऊ फेमस आहे. तुम्ही भिवंडीमध्ये कोणालाही विचारा की शेलार गावातील फेमस मूर्तिकार कोण आहे, तर सर्वात आधी आपल्या वासुभाऊच्या फॅमिलीचं नाव येणार आहे. तर तुम्हाला कोणाला मूर्ती ऑर्डर करायची असेल तर ह्या सीझनमध्ये मूर्ती तुम्ही ऑर्डर करू शकता, कारण की नंतर ऑर्डर घेतली जात नाही. तर लवकरात लवकर शॉपवर या आणि ऑर्डर करा. चला आता आपले वासुभाऊ थोडा मूर्तीवर कलाकारी करत आहेत ते तुम्हाला दाखवतो. एकदम बारकाईने त्यांची जी कला आहे ना एकदम बारीक आहे. तर चला वासुभाऊकडे जाऊ, थोडीशी त्यांची कलाकारी तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. काय बोलतो भाऊ? बस म्हणजे कुत्र्याने इथं साच्या भराचं काम चालू आहे. लागला तर घेऊन जाय. पेंटर पण पेंटिंग सगळा घेतो. हे बघा नुकसान केलं काय ते बघ तिथे कोपऱ्यात ठेवलं बघ. त्याला कलर मार कलर मार नको तिथे बसली. गणपती 4 दिवसात तेव्हा तुम्हाला सगळं कलर करून भेटतील. फोन करेल ना भाऊ येते ना सांगितलं. 4 दिवसात ते सगळे ते रेडी झाल्यावर येत आहो. ते मेन 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 हा दिवस असतील ना तेव्हा रेडी हा. होते. चला भाऊ येतो डायरेक्ट कलर झाले येतो. हां तुला बोलायची गरज पण नसते, स्वतः जीवनाला असते. तर चला मंडळी गणपती बघून तर झालेले आहे आपले. आता आपण डायरेक्ट भेटूया गणपती कलर झाल्यावर. तर मंडळी आजचा हा व्हिडिओ तुम्हाला
तुम्हाला कसा वाटला आणि आपल्या शेलार गावातील फेमस गणपतीकार बोलला तर वासू. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दोन मूर्त्या दाखवल्या, बॅलन्सिंग अनबॅलन्सिंग. तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये कोणती मूर्ती आवडली हे कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.